नमस्कार, मी सारिका आणि छोटीशी अशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे। कशा आहात? आशा करते स्वस्त असाल, मस्त असाल, आनंदी असाल आणि हसत असाल। तर कॅन्डल जवळजवळ सगळ्यांकडे पोहोचले आहेत आणि कॅन्डलच्या रेमेडी बघण्यासाठी तुम्ही फार उत्सुक आहात। तर चला एक एक कॅन्डलची रेमेडी आता आपण बघायला सुरुवात करूया। सगळ्या कॅन्डल तुमच्याकडे पोहोचले आहेत आणि कॅन्डलच्या रेमेडी तुम्हाला करायच्या, त्यासाठी 2-2, 3-3 रेमेडी मी सांगतेय आणि त्याच्यावर अजून अनेक रेमेडी आपण सांगणार आहोत पुढे। ही थोडीशी दिवाळी जाऊ दे किंवा काय, त्याच्यानंतर आपण खूप साऱ्या तुम्हाला रेमेडी सांगूया। आता रुपी कॅन्डल, रुपी कॅन्डलचं काय काम आहे तर पैसा आकर्षित करून घेणे। रुपी कॅन्डलचा उपयोग तुम्ही कसा करू शकता? रुपी कॅन्डलची न रेमेडी करता एक उपयोग करू शकता। ह्याच्यावर मी तुमच्या नावाची रेखी करून दिलेली असती। जोवर तुमची मेणबत्ती संपत नाही तोवर, तुम्ही एका दिवशी संपवा, 4 दिवशी संपवा, तोवर तुम्ही माझ्याशी जुळलेले आहात, माझ्या रेखीमध्ये पॅक आहात, त्यामुळे तुम्हाला त्याचा फायदाच होणार। मनी कॅन्डल जशी आपली आहे तशीच रुपी कॅन्डल सुद्धा आहे, पण रुपी कॅन्डल सिम्बॉल आहे याच्यावर रुपीचा। मनी कॅन्डल मनी आकर्षित करून घेते। तर रुपी कॅन्डल मध्ये आपल्याला काय हवं आहे, कशात पैसा हवा आहे ह्याच्यासाठी आकर्षित करून घेण्यासाठी आहे। आता रुपी कॅन्डल ज्यांच्याकडे आहे त्यांनी सगळ्यात महत्वाची गोष्ट की त्याच्या मागे टूथपिकनं, पिननं, कुठल्याही प्रकारचा पेन न वापरता तुम्हाला किती पैसा हवा आहे याबद्दलची उभं लिहा, म्हणजे खालून वर लिहा, वरून खाली लिहा, कुठेही लिहा, ती रक्कम तुम्ही ह्याच्यावर लिहा। रुपी कॅन्डलवर आपली रक्कम लिहून झाल्यावर 2 मिनिटं कॅन्डल पेटवायच्या आधी आपल्या हातामध्ये घेऊन अजून मला ही रक्कम मिळालीच पाहिजे या प्रकारचे अफर्मेशन तुम्ही ह्याला देऊन नंतर कोणत्याही प्रकारची एक सगळ्या ह्याला एकतर मातीची प्लेट नाहीतर कास्य जो धातू असतो त्याची प्लेट ही चांगली मांडली जाते। मग तुमच्याकडे जी कुठली असेल ती, नाही तर स्टीलची, म्हणजे प्लॅस्टिकच्या प्लेटवर सांडून काहीतरी आपल्याला जळणं वगैरे या गोष्टी होणार नाही। तर रुपी कॅन्डल कोणत्याही एखाद्या यामध्ये प्लेटमध्ये घ्यायची आणि त्याबरोबरच तुम्हाला सांगितलं आहे मी की ग्रीन खोपडी ही आपली खोपडी समजली जाते, म्हणून ग्रीन खोपडीला त्याच प्रकारचे अफर्मेशन द्यायचे आहेत। सॉरी, तर ग्रीन खोपडी दिसते ना मला, तर ग्रीन खोपडीला आपल्याला त्याच प्रकारचे अफर्मेशन द्यायचे आहेत। ही असती आपली खोपडी, त्याच्यामुळं हे ग्रीन कॅन्डल आणि ग्रीन खोपडी याच्याही मागं तुम्ही तुमच्या अफर्मेशन द्यायच्या आणि या दोन्ही कॅन्डल लावायच्या। मग ग्रीनच इथं ग्रीन लावायचे, ग्रीन खोपडी कॅन्डल आणि रुपीज कॅन्डल लावायची आणि मग ज्यापासनं तुम्हाला जसा पैसा कमवायचा आहे, कशात कसा पैसा हवा आहे तो मिळाला म्हणून दोन्ही कॅन्डलला रेकी तर त्याचीच केलेली असते, त्यामुळे दोन्ही कॅन्डल बंद करायच्या आणि त्याच्या ज्योतीकडे बघून परत तुम्हाला जेवढ्या वेळ देता येईल तेवढ्या वेळ अफर्मेशन द्यायची। एक कॅन्डल लावल्यावर विझवू नाही असं कॅन्डल मॅजिकचा रूल आहे, पण आजकालची महागाई किंवा या सगळ्या कॅन्डल खूप महाग असतात, त्यामुळं एक कॅन्डल तुम्ही 3 दिवस वापरू शकता, 11 दिवस वापरू शकता, 7 दिवस वापरू शकता। कोणत्याही कॅन्डलची रेमेडी ही 3 दिवस, 11 दिवस अशी करायची असते। 3 दिवस, 7 दिवस आणि 11 दिवस। मग ती कॅन्डल तुम्ही 7 दिवस सुद्धा पुरवू शकता, ती कॅन्डल तुम्ही एका दिवशी सुद्धा घालवू शकता। याला तुम्ही तुमच्या कमांड देऊ शकता, तुझा पगार एवढा वाढलेला आहे, तुझी बुद्धी आज तल्लख झालेली आहे, पैशासाठी काय आहे, या सगळ्या फॉर्मेशन या खोपडीला तुम्ही देऊ शकता। दोन्ही खोपडी बंद करायच्या, थोड्या वेळ त्याच्याकडे बघायचं। पैशाच्या ज्या कॅन्डल तुम्ही वापर कराल त्यावेळी थोडीशी दालचिनीची पावडर खाली पसरायची आणि मगच करायच्या। तर या प्रकारे सुरुवातीची रेमेडी करायला तुम्ही सुरुवात करा। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सध्या झाली आहे ते म्हणजे रिलेशनशिप, पती पत्नी यांच्यासाठीची किंवा कोर्ट केस। तर आता काय दाखवू तुम्हाला, जास्ती जणांकडं कपल कॅन्डल गेलेले आहेत, तर मी कपल कॅन्डल बद्दल तुम्हाला सांगते। तर ही आहे कपल कॅन्डल आणि हे येतं रिलेशनशिप ऑइल। तर कपल कॅन्डल कशी वापरायची आहे आपल्याला हे सांगते, किंवा तुमच्या आयुष्यामध्ये थर्ड पार्टी आहे ती गायब करण्यासाठी आपल्याला काय करायचं सांगते। या प्रकारे ऑइल येतं तुम्हाला। जर मॅजिकचे कॅन्डल मॅजिकचे रिझल्ट तुम्हाला 100% हवे असतील तर ऑइल हे तुमच्या जवळ असणं गरजेचं आहे। आता कपल कॅन्डल ही
खूप प्रकारे आपल्याला वापरता येते. कपल कॅन्डल ही पत्नीच्या प्रेमप्राप्तीसाठी, त्यांच्यातलं रिलेशन नीट राहण्यासाठी सुद्धा आपल्याला वापरता येते. ज्यावेळी आपल्याला ह्याला फक्त आपल्या दोघांचेच रिलेशन नीट हवे आहे, त्यावेळी फक्त त्याला हे ऑइल खालून वरच्या दिशेनं एकच थेंब ऑइल घ्यायचं ह्याच्यावरच आणि तेवढंच एवढं लावायचं. जास्त ऑइल वापरायचं नाही. अनेक साऱ्या रेमेडी एका छोट्याशा बॉटलमध्ये होत असतात. एकदाच ह्याला ते ऑइल लावायचं आणि ह्याच्यावर अफर्मेशन लिहायच्या टूथपिकनं की आमचे रिलेशन एकदम छान आहेत, आम्ही पती पत्नी एकदम छान. जे काही तुमचं असेल त्या पॉझिटिव्ह वर्तमान काळामध्ये अफर्मेशन ह्याच्यावर लिहायच्या आणि झोपताना आपली ही बंद करायची. एक जळली तरी चालेल, नाही तुम्हाला जर नसेल परवडत, एकतर हा 21 दिवस जर ह्याचं हे केलं आपण, 11 दिवस 21 दिवस या कॅन्डल आपण जाळल्या, तर संपूर्ण निगेटिव्ह एनर्जी नष्ट होऊन पती पत्नींमधलं प्रेम वाढीला लागतं. तर ही झाली पहिली रेमेडी कपल कॅन्डलची. आता दुसरी रेमेडी जी तुमच्या प्रत्येकाच्या आयुष्यात, आणि प्रत्येकीचे हेच मेसेज आहेत, ताई थर्ड पार्टी, ताई आमचे पती कुठंतरी जात आहेत किंवा पतीचे कोणाशी तरी संबंध आहेत, ही जेवढे तुमचे सगळ्यांचे हे आहेत त्याच्यासाठी वापरायची कॅन्डल आणि करायची रेमेडी मी आता तुम्हाला सांगत आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा यावेळी काय करायचं आहे आपल्याला, ही कॅन्डल ही कपल कॅन्डल आहे. हे तुम्ही दोघं जण कॅन्डल आहात. ह्याच्या मागं रिलेशनशिपचं पण ऑइल लावायचं, त्याचबरोबर कम टू मी म्हणजे माझ्याकडे ये हे ऑइल पण त्याला लावायचं. या प्रकारे हे दोन्ही ऑइल लावून याच मेणबत्तीचा तुम्ही वापर करू शकता. म्हणजे दोन्ही ऑइल ह्यालाच लावायची, मेणबत्ती बंद करायची आणि त्यावेळी जी कुठली फिमेल तुमच्या आयुष्यामध्ये आली असेल त्या फिमेल कॅन्डल सुद्धा तुम्हाला लागणार आहे. आता काय करायचं ही कॅन्डल लावताना, ह्याच्या मागं लावणार तुम्ही रिलेशनशिप ऑइल एक, नाहीतर कम टू मी ऑइल एक. ह्या दोन ऑइलपैकी कोणतंही ऑइल किंवा दोन्ही ऑइल तुम्ही ह्याला लावायचं. ह्याला रोजमेरी ज्या मिळतात त्या किंवा 4-5 गुलाबाच्या पाकळ्या टाकून त्यांना डिशमध्ये एका बाजूला ठेवायचं. या बाजूला आपल्या डाव्या हाताला ठेवलं, उजव्या हाताला ठेवलं, काही हे नाही, त्या ठेवायचं. आणि ही निगेटिव्ह एनर्जी आहे, ही जी थर्ड पार्टी आपल्यामध्ये आली आहे, हिला आपण मिठामध्ये ठेवायचं. याच्या भोवती मिठाचं वर्तुळ करायचं जी थर्ड पार्टी आपल्या आयुष्यात आहे तिला, आणि ह्याच्या भोवती गुलाबाच्या पाकळ्यांचं हे करायचं. त्याचबरोबर हिच्या मागं सुद्धा आपल्याला ऑइल लावायचं आहे. ते म्हणजे माझ्या ह्याच्यातनं शट युअर माउथ हे लावू शकता किंवा शट युअर माउथच ह्याला ऑइल सगळ्यात जास्त, किंवा डॉमिनेट ऑइल हे महत्वाचं आहे. हिचं आपल्याला तोंडच बंद, कुठलीही जगातली स्त्री असो अगर पुरुष असो त्यांची तोंड तुम्हाला बंद करायचे, तर शट युअर माउथच आपल्याला लावायचं आहे. याच्यामध्ये ह्याला शट युअर माउथ लावा, अगर कोणतंही लावू नका ह्याला ऑइल. ह्याला नालायक आहे, आपल्याला ह्याला आयुष्यातनं बाहेर काढायचं असतं त्याच्यामुळं. तर ह्याला सॉल्टमध्ये ठेवा, मिठामध्ये ठेवा, दोन्ही कॅन्डल या प्रकारे लावा. आता याच कॅन्डलवर तुम्ही 3 दिवस, 7 दिवस किंवा 11 दिवस रेमेडी करू शकता, किंवा तुम्ही या 11 कॅन्डल घेऊन 11 दिवस रेमेडी करू शकता. तुम्हाला किती गरज आहे हे तुमचं तुम्ही ओळखा. जर तुम्हाला ह्याच्यावरच करायचे असेल तर तुम्ही ह्याला पार्ट पाडा. एकदाच अफर्मेशन लिहा, हिच्या मागं सुद्धा शट युअर माउथ ऑइल लावा. नसेल तर तुम्हाला माझ्या आयुष्यातून तू निघून गेली आहेस त्यासाठी थँक्यू युनिव्हर्स लिहा. नाव माहीत असलं तर तिचं नाव पण लिहा. तिला मिठामध्ये ठेवा. या प्रकारे कॅन्डल तुम्हाला जेवढ्या वेळ दोन्हींकडे बघा, हिच्याकडे रागानं बघून सगळे अफर्मेशन द्या. चालती हो म्हणजे तुझं तोंडच दाखवू नको वगैरे, या अफर्मेशन ह्याला द्या. आम्ही दोघं सुख समाधानाने संसार करतो, या अफर्मेशन ह्याला द्या. त्यानंतर एकाच दिवशी जर तुम्ही करणार असाल तर हे सगळं मेन ह्याच्यामध्ये पडेल. खाली मीठ असेल, गुलाबाच्या पाकळ्या असतील, सगळं असेल, सगळं पाण्यात सोडून द्या, मातीत पुरून टाका, विषय संपला. तुम्ही जर हे 11 दिवस करणार असाल तर हे नीट ठेवा, कुठंही ठेवू शकता पण नीट ठेवा आणि परत परत वापरा. कॅन्डल काढून ठेवल्यात, सगळं काढून ठेवलं, परत परत घेतलं तरीही चालेल. या प्रकारे थर्ड पार्टी घालवण्यासाठी आणि त्याच वेळी अजून करू शकता तुम्ही, ते म्हणजे जेव्हा तुम्हाला फिमेल कॅन्डल नसेल तर फिमेल कॅन्डलची खोपडी घ्यायची. आपल्याकडं पिंक खोपडी घेऊ शकता तुम्ही, येलो खोपडी घेऊ शकता. दोन्हीपैकी जेवढं तुमचं रिलेशन जेवढं साधं सिंपल असेल तर पिंक खोपडी वापरा. जर तुमच्यातलं रिलेशन खूप म्हणजे त्यांचं वाढलंय, तुम्ही अगदी डोळ्याने पाहिलंय, तर येलो खोपडी वापरा. पैशासाठी असेल तर ग्रीन खोपडी वापरा.
ब्लॅक खोपडी वापरा, जी लोक आपल्यापासून पैसा आपला हे करतायत ते. तर यावेळी सुद्धा ही बाई, ही खोपडी तिची आहे समजून त्याला तेच ऑइल लावून तुम्ही ह्याच्यातनं, हीच खोपडी पतीची आहे समजून त्याला सुद्धा तुम्ही अफर्मेशन देऊ शकता, त्याला सुद्धा ऑइल लावू शकता. तर एवढ्या साध्या सोप्या सगळ्या रेमेडी याच्यामध्ये आहेत. आता तुम्हाला तुमचे बॉस डॉमिनेट करत आहेत, कोण आहे की आपल्या म्हणण्यासारखं वागतं, तर तो असतो डॉग. की याला समजा, जो माणूस तुम्हाला डॉमिनेट करत आहे त्याला डॉग समजायचा, म्हणून ही डॉग कॅन्डल आहे. तर डॉग कॅन्डलला डॉमिनेशन ऑइल म्हणजे जे तुम्हाला डॉमिनेट करतात त्याचं ऑइल ते त्याला मागं लावायचं. तुमच्या काय अपेक्षा आहे, तुमचं त्यांनी काय ऐकलं पाहिजे हे त्याच्या मागे लिहायचं. त्याच्या समोर लावायचे स्टार ऑफ डेव्हिड, कारण हे सगळ्यांचं काम ऐकतात, म्हणून स्टार ऑफ डेव्हिडची कॅन्डल लावून एक बॉस जे तुमचे आहेत ते तुम्ही मेनची कॅन्डल वापरू शकता. त्यांच्या मागं सुद्धा तुम्ही डॉमिनेट ऑइल लावू शकता, डॉगच्या मागं सुद्धा लावू शकता. जशा डॉगला आपण हे करतो, सांगतो त्याप्रमाणे हे ऐकायला लागतात, अशी ही रेमेडी आहे. त्यामुळे डॉगच्या मागं ऑइल, सगळ्याच्या मागं ऑइल, ह्याच्या मागं जे हवं ते तुम्ही टूथपिकने देऊ शकता, हवं ते अफर्मेशन देऊ शकता. आणि यांना सुद्धा शांत बसण्यासाठी, तुमच्या म्हणण्यानं बॉसला म्हणण्याप्रमाणे वागवण्यासाठी तुम्ही आपल्या डोक्याने ह्यांना चालवू शकता. ऑइल गरजेचं आहे, त्यामध्ये पाहिजे स्टार ऑफ डेव्हिड. या 3 कॅन्डलशिवाय ती रेमेडी कंप्लीट होणार नाही. आता फक्त आणि फक्त स्टार ऑफ डेव्हिड ज्यांना वापरायचं आहे त्यांना सांगते, अशीच लावली तरी सुद्धा त्यात ताकद आहे. पण जर ही कॅन्डल तुम्ही मिठामध्ये, एखाद्या डिशमध्ये मीठ घेऊन कॅन्डल लावली तर त्याच्या चौपट, आणि त्यात जर प्रोटेक्शन सॉल्ट असेल आपल्याकडचं तर त्याच्या 5 पट 10 पट निगेटिव्ह एनर्जी घरामधनं बाहेर निघून जाते. जी व्यक्ती जास्त चिडचिड करते, ज्या व्यक्तींमध्ये जास्त भांडणं होतात, किंवा अख्ख्या घरामध्ये सगळ्यांच्या खोलीमध्ये 15-15, 20-20 मिनटं जर स्टार ऑफ डेव्हिड आपण लावून ठेवली तर घरातली आणि घरातल्या माणसांच्या खोपडीतली निगेटिव्ह ऊर्जा निघून जाते. तर या प्रकारे तुम्ही स्टार ऑफ डेव्हिड सुद्धा वापरू शकता. अजून बऱ्याच कॅन्डल आपल्याकडे आहेत, बरेच ऑइल आपल्याकडे आहेत. पण त्याचप्रमाणे कोर्ट केसमध्ये फसलेली माणसं, कोर्ट केसमध्ये फसलेल्या माणसांना सुद्धा जज तुमचे लेडी आहे का, जज तुमचे जेंट्स आहे हे बघा, आणि ह्याला कोर्ट केस ऑइल ह्याला लावून ह्याला बर्न करा. दुसरीकडं तुम्ही एक ठिकाणी स्टार ऑफ डेव्हिड लावा आणि दुसऱ्या ठिकाणी खोपडी लावा, आणि त्या दोघांना अफर्मेशन द्या. हे तुमच्या खोपडीनं चालतील, तुम्ही जे याला अफर्मेशन देईल तशीच ही जज व्यक्ती चालेल, आणि कोर्ट केसमधनं सुद्धा तुमच्या सुटका होऊ शकतात, जर हे तुमचं खरं असेल तर. कोणत्याही प्रकारचं याच्यामध्ये गलत वापर करायचा आपल्याला नाही आहे. तर या प्रकारे कम टू मी, म्हणजे जर पती आपला ऐकत नसेल, फ्रेंड आपल्या ऐकत नसेल, तर त्या फिगरला, लेडीज ऐकत नसेल तर आणि जेंट्स ऐकत नसेल तर दोन्हीच्या फिगरला, म्हणजे या फिगर कॅन्डल ज्या येतात त्याला तुम्ही कम टू मी ऑइल लावून बर्न करू शकता, अफर्मेशन देऊ शकता. या 2च गोष्टी त्यावेळी बास होतात. यांना त्याला अफर्मेशन तुम्ही देऊ शकता. तर ऑइलचं मी तुम्हाला दिलेलं आहे, त्याच्यावर लव रिलेशनशिप ठेवायची असेल तर कपल ऑइलला ती करू शकता, कपल कॅन्डलला ते लावू शकता, कोर्ट केसला लावू शकता, शट युअर माउथ करू शकता, प्रोटेक्शन करू शकता स्वतःचं कशापासनं पण. आणि बॉस डॉमिनेट करत असतील, शेजार पाजार, सासू सासरे कोणी डॉमिनेट करत असतील तर ते रुपी कॅन्डलला, लुक महाराज कॅन्डल, अजून पुढं मी रेमेडी दाखवेल. जास्त रेमेडी दाखवल्या तर तुमच्या डोक्याचं खोकं होईल, कारण एवढं सोपं नाही कॅन्डल मॅजिक. तर बघा, एवढा मोठा खजाना आहे कॅन्डलचा आपल्याकडं, अजून भरपूर कॅन्डल आहेत. तर वेळोवेळी अशा कॅन्डलचा वापर करून आपापल्या आयुष्यातले मोठे मोठे प्रश्न तुम्ही छोट्या छोट्या गोष्टींनी सोडवू शकता. तर चला, काय तुम्हाला अजून याच्यावर प्रश्न विचारायचे असले तर विचारा, आणि लवकर वरती दिलेल्या नंबरवर कॅन्डल आपल्या बुक करा, कारण मी दिवाळीच्या आधीच 5 दिवस काम बंद करणार आहे. त्याआधी सगळ्यांच्या ऑर्डर सगळ्यांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत, त्यांना दिवाळीच्या नंतर पाहिजेत, त्यांनी निवांत बुक करा. आजचा व्हिडिओ इथंच बास करूया. माझ्या मते थोडक्यात किंवा तुम्हाला कॅन्डलच्या रिच्युअल कळल्या असतील. तर अजून एक व्हिडिओमध्ये मी रिच्युअल तुम्हाला दाखवेल, पण थोडासा कामाचा लोड कमी झाल्यावर. तर चला, आजचा व्हिडिओ इथंच बास करूया. परत भेटूया नवीन माहितीबरोबर, नवीन व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत